नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता खूप उन्हाळा वाढला आहे आणि मुलांना सुद्धा सुट्ट्या लागल्यात, तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अशी मटका कुल्फी। खूप छान होते ही कुल्फी आणि मस्त अशी बाहेरची आईस्क्रीम देण्यापेक्षा मुलांना घरच्या घरी हे तुम्ही बनवून देऊ शकता। तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता सर्वप्रथम आपण इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण बदाम घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण थोडेसे काजू घेणार आहोत आणि थोडेसे पिस्ता घेणार आहोत। ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आता साखर घेणार आहोत चवीनुसार। त्याच्यानंतर आपण इथे कस्टर्ड पावडर घ्यायचे आहे 2 चम्मच आणि हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। छान वाटून झालं की आता इथे दूध घ्यायचं आहे, थंड दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व जे आपले बारीक वाटलेली पेस्ट आहे ती घालून घ्यायचे पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी गॅसवरती दूध घेतलं आहे, थोडंसं कोमट दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपले हे जे पेस्ट आहे पूर्ण तयार केलेली मिक्स केलेली ती घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि हे सुद्धा आपण पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचे। लो फ्लेमवरतीच करायचं आहे, हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे। याची कन्सिस्टन्सी थिक होऊन द्यायची आहे पूर्ण। आता तुम्ही पाहू शकता आपली कन्सिस्टन्सी पूर्ण थिक झालेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। आता इथे मी छोटे छोटे 2 मटके घेतलेले आहेत स्वच्छ धुवून, त्याच्यामध्ये हे जे आपलं बॅटर तयार झालं होतं ते घालून घ्यायचं आहे। दोन्ही मटक्यामध्ये आपण हे व्यवस्थित घालून घ्यायचे। हे अशा पद्धतीने दोन्ही मटके आपण फुल भरून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती गार्निशसाठी आपण इथे मी पिस्ता पावडर आहे ती घालते आहे, थोडीशी क्रश केलेली पिस्ता पावडर आहे ही। दोन्ही याच्यावरती घालून घ्यायचे आणि याच्यावरती आपण डेकोरेशनसाठी आपण याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत। सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालायच्यात, त्यांनी छान दिसतात। आणि आता आपण हे ॲल्युमिनियम फॉइलने आता आपण हे पॅक करणार आहोत। पूर्ण असं रॅप करून घ्यायचं याला वरतून हे अशा पद्धतीने आणि हाताच्या साहाय्याने असं दाब द्यायचं आहे जेणेकरून ते घट्ट बसेल। दोन्ही ह्याला आपण ते तसंच रॅप करून घेणार आहोत आणि हे आपण 7 ते 8 तासासाठी फ्रीजला ठेवून देणार आहोत हे अशा पद्धतीने। आता तुम्ही पाहू शकता आपले 7 ते 8 तास झालेले आहेत। आता मी तुम्हाला काढून दाखवते आपली आईस्क्रीम कशी झाली आहे ती। छान होते। ॲल्युमिनियम फॉइल काढून टाकायचं आहे हे अशा पद्धतीने। आपण दोन्ही फॉइल पेपर काढून टाकायचे आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आपली आईस्क्रीम। दोन्ही पेपर मी काढलेले आहेत। आता तुम्ही पाहू शकता आपली मटका कुल्फी अशी तयार आहे। खूप छान होते ही आईस्क्रीम। मुलांना बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी ही कुल्फी बनवून देऊ शकता, खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।